नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगाडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि 16व्या वित्त आयोगाची सुरुवात ही 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे, हेही लक्षात ठेवा. जपान देशाचे न्यू स्पायनर नावाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यशस्वी झाले आहे. भारताच्या सशस्त्र म्हणजेच BSF सीमा दलाच्या महासंचालकपदी दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि BSFचा लॉंग फॉर्म हा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असा होतो, हेही लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या पुतळ्याचे आंध्र प्रदेश विजयवाडा येथे अनावरण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे आणि याची उंची किती फूट आहे तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यात पहिले पॉक्सो न्यायालय पुणे येथे स्थापन होणार आहे. केंद्र सरकारमार्फत 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यामध्ये वय लक्षात ठेवा, 16 वर्षाखालील मुलांना. 81वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट यामध्ये ओपनहायमर हा चित्रपट निवडण्यात आला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सिलियन मर्फी तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लिली ग्लॅडस्टोन यांची निवड करण्यात आली आहे. दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने 3.5 लाख कोटी रुपयांचा संबंधित करार केला. तर हा प्रश्न मित्रांनो मी या ठिकाणी यासाठी घेतला की जर तलाठी भरतीची तुम्ही परीक्षा दिली असेल तर त्यामध्ये एक्झॅक्ट आकडा विचारला होता की महाराष्ट्रामध्ये किती गुंतवणूक झाली, परकीय गुंतवणूक किती झाली, तर ते कोटीमध्ये आकडा विचारला होता ना, त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे. खेलो इंडिया 2024 तामिळनाडू राज्याने आयोजित केला होता. तर तामिळनाडू राज्याने आयोजित केला होता आणि हा 4 सिटीमध्ये विभागलेला होता, म्हणजे 4 सिटीमध्ये हा खेळ झाला होता. त्यामध्ये चेन्नई, कोयंबतूर, मदुराई आणि त्रिची हे 4 शहरं निवडण्यात आले होते. आईन्स्टाईन प्रोब खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण चीन या देशाने विकसित केले आहे. भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर जाहीर झाला. तर कर्पूरी ठाकूर यांना 49वा जाहीर झाला आणि याच महिन्यामध्ये 50वा लालकृष्ण अडवाणी यांना देखील जाहीर झालेला आहे. अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024ची दक्षिण आफ्रिका देशात होणार आहे. देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे अयोध्या ते दरभंगा दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जागतिक आर्थिक परिषद दावोस स्वित्झर्लंड देशामध्ये पार पडलेली आहे. ICC सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू 2023 सर्वोत्तम खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव ठरला आहे. 15 जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमेरिका देशाने कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविली आहे. अमेरिका देशाने कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबविली आहे आणि भारताने अवकाशात माणूस पाठवण्यासाठी गगनयान मोहीम राबविली आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील 2 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत. नीती आयोगावरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवा. 2 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेले आहेत. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास सिंगापूर देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती की धारावी झोपडपट्टीचा विकास हा सिंगापूर देशाच्या धर्तीवर करण्यात आलेला आहे. त्याचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, अशाच एका सिटीचा म्हणजेच आंध्र प्रदेशची राजधानी सध्याची अमरावती शहर ही देखील सिंगापूर देशाच्या धर्तीवर बनवण्यात आलेली सिटी आहे, हे लक्षात ठेवा. ब्रिक्स या गटामध्ये 6 नवीन देशाचा समावेश करण्यात आला आहे. बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. भारतात 2023मध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू हा महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. एकूण 48 मृत्यू झालेले त्यामध्ये. तर मित्रांनो, ही आपल्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टीने हे तुम्ही लक्षात घ्या की 2023मध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण वाघांची संख्या ही 444 आहे आणि वाघ हा म्हणजे वाघांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 3रा लागतो. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो ते तुम्ही लक्षात घ्या. MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 हा BR कंबोज यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा डॉक्टर नारायण जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील.
महाराष्ट्र राज्यातील 2 खासदारांना यावर्षीचा संशोधन खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे आणि त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे एक आहेत आणि दुसरे श्रीकांत शिंदे आहेत. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. तर मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मुलींची सैनिकी शाळा जी पहिली आहे, आजपर्यंत सैनिकी शाळा नव्हती, तर ती पहिली शाळा उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. मुलांच्या खूप सैनिकी शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास 16 जवळपास सैनिकी शाळा आहेत. तशी मुलींची सैनिक शाळा पहिली उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणार आहे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुमित्रा महाजन यांनी केले आणि याचं ठिकाण होतं मित्रांनो अळमनेर. देशात रस्ते अपघातात उत्तर प्रदेश प्रथम स्थानी आहे, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. वर्षातील सर्वोत्तम खेळाडू 2023 म्हणून शुभमन गिल या खेळाडूची निवड करण्यात आली. समुद्रकिनारी क्रीडा स्पर्धा 2024 या पहिल्यांदाच भरवण्यात आल्या होत्या, तर याचं ठिकाण होतं घोगला बीच. दीव आणि दमणमधील जे दीव ठिकाण आहे तिथे घोगला बीच आहे, या ठिकाणी या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत. तर मित्रांनो, रश्मी शुक्ला ह्या कोणत्या राज्याच्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तर त्या रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या आहेत. जर परीक्षामध्ये प्रश्न आला रश्मी शुक्ला या कोणत्या राज्याच्या आहेत, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. कदाचित शुक्ला आडनावावरून तुम्हाला त्या राजस्थानी, बिहारच्या किंवा मध्य प्रदेशच्या वाटतील, पण तसं नाही, त्या महाराष्ट्राच्याच आहेत. PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश हा जम्मू काश्मीर आहे. तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं हे आहे की PM विश्वकर्मा योजना ही 18 प्रकारच्या कारागिरांना लागू होणार आहे आणि त्यामध्ये 3 लाखांपर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार आहे. ठीक आहे. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते शरद पवार आणि हे संमेलन पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023चा विशाखा विश्वनाथ यांना बहाल करण्यात आलेला आहे. चंद्रावरील सर्वात गडद अंधार असलेल्या भागात म्हणजेच मेयर नेक्टारिस या भागामध्ये जपानचे चंद्रयान शिओली क्रेटर उतरले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार नंदुरबार जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे याला मरणोत्तर देण्यात आला. 26 जानेवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या वतीने भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला होता. 2024च्या प्रजासत्ताक दिनाची थीम होती विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी अशी होती आणि हा सोहळा नारी शक्तीला समर्पित करण्यात आला होता, हे देखील लक्षात ठेवा. तर मित्रांनो, 22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावरील काही प्रश्न घेण्यात आलेले इथं. तर प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे शिल्पकार हे चंद्रकांत सोमपुर आहेत आणि हे गुजरात राज्याचे आहेत. तर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे शिल्पकार हे अरुण योगीराज आहेत, जे कर्नाटक राज्यातील आहेत. दोन्ही प्रश्न वेगवेगळे तर लक्षात घ्या. राम मंदिराचे शिल्पकार हे चंद्रकांत सोमपुर आहेत, जे की गुजरातचे आहेत, आणि प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे शिल्पकार हे अरुण योगीराज आहेत, जे कर्नाटक राज्यातील आहेत. ती जी मूर्ती आहे ती बाल अवतारातील मूर्ती आहे प्रभू रामचंद्रांची आणि त्या मूर्तीचं नाव ठेवलेलं आहे बालकराम. तर यावर असा एक प्रश्न येऊ शकतो की अयोध्या शहर हे कोणत्या नदीकाठी आहे, तर तेही लक्षात घ्या. अयोध्या शहर हे शरयू नदीकाठी आहे आणि अयोध्या शहराचे जुने नाव हे साकेत नगर आहे. ठीक आहे. देशाची पहिली स्वदेशी रायफल उग्रम रायफल ठरली आहे आणि ही तयार केली आहे ARDE या पुण्यातील सशस्त्र संशोधन संस्थेने ही रायफल विकसित केलेली आहे. नवी मुंबईला जोडणारा पूल जो नवीन तयार करण्यात आलेला आहे शिवडी नावासेवा, तर याचं नाव अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून अटल सेतू असे ठेवण्यात आलेले आहे. याचे लोकार्पण 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याची एकूण लांबी होती मित्रांनो 21.80 किलोमीटर, याची एकूण लांबी आहे 21.80 किलोमीटर. 6 पदरी हा आहे, रुंदी 27 मीटर, तर सागरी अंतर हे 16 किमीचं आहे. देशातील सर्वात लांब व जगातील 10व्या क्रमांकाचा हा सागरी अटल सेतू हा ठरलेला आहे. पद्म पुरस्कार 2024 आपण थोडं सविस्तर पाहूयात. 2024चे पद्म पुरस्कार एकूण 132 जणांना जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये 30 महिला आहेत, परदेशी 8 व्यक्ती आहेत आणि 9 जणांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पद्मविभूषण एकूण 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे, तर पद्मभूषण 69 व्यक्तींना, त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 व्यक्ती आहेत, तर पद्मश्री एकूण 110 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. दुसरा क्रमांक मध्य प्रदेश, तर तिसरा क्रमांक
छत्तीसगड राज्याचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 इंदूर सलग 7व्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरलेले, तर त्यासोबतच गुजरातमधील सुरत शहर यांना संयुक्तरित्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर यानंतर तिसरा क्रमांक हा मुंबई शहराचा आहे, हे लक्षात घ्या. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेले L1 यान हे इच्छित स्थळी म्हणजेच लँग्रोज या बिंदूवर 6 जानेवारी 2024 रोजी पोहोचले. लक्षात घ्या, प्रश्न महत्त्वाचा आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातर्फे L1 हे मिशन चालवण्यात आलेले आहे. तर ते यान इच्छित स्थळी पोहोचलेले, त्या बिंदूचं नाव आहे लँग्रोज. या ठिकाणी ते पोहोचलेले 6 जानेवारी 2024 रोजी. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा नाशिक या ठिकाणी झाला आणि या महोत्सवाचा विशेष म्हणजे याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याची थीम होती माय भारत विकसित भारत. विश्व मराठी संमेलन 2024चे महाराष्ट्र शासनाद्वारे याचे आयोजन करण्यात आले होते. 27 ते 29 जानेवारी 2024 रोजी वाशी, नवी मुंबई या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचे संमेलन भरले होते. तर मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचं संमेलन देखील मुंबईमध्ये झालेलं आहे, वरळी या ठिकाणी. प्रभा अत्रे यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका तसेच प्रतिभावंत रचनाकार होत्या. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री सोबत संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पुण्यभूषण पुरस्कार हे देखील मिळालेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आलेले आहे. भारतीय वंशाचे डॉक्टर अमृतपाल सिंग यांना वैद्यकीय सेवेसाठी नाईटहुड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. निपाह विषाणूविरोधातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली. या लसीचे नाव होते CHAD ऑक्सफर्ड निपाह बी असे ठेवण्यात आले आहे. मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे. टाटा समूहाने 5 वर्षासाठी IPLचे प्रायोजकत्व 2,500 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. म्हणजेच पुढील 5 वर्ष टाटा समूहाकडे IPLची स्पॉन्सरशिप राहणार आहे. तर मित्रांनो, हे होते जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडी. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काही चुकलं असेल तर ते देखील सांगा, पुढील व्हिडिओमध्ये ती चूक दुरुस्त करण्यात येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या www.mpscshort.in ला. धन्यवाद.